तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तेव्हा छांदोग्य उपनिषद चालू आहे आणि त्यामध्ये चौथा अध्याय आता संपत आलेला आहे। चौथ्या अध्यायाचा 15 खंड आपण पूर्ण केले। आज 16वा आणि 17वा पूर्ण करू आणि जमलं तर आपण 5व्या अध्यायात प्रवेश करूया। तेव्हा आता 16वा खंड त्याचा विषय जो आहे तो यज्ञ उपासना आहे। म्हणजे आपण आतापर्यंत सगळ्या विविध अग्नींचं महत्त्व पाहिलं, अग्नीची उपासना पाहिली आणि अग्नीनी जो काही उपदेश केला ब्रह्म उपदेश तोही पाहिला आणि त्याच्यानंतर उपकोसलला त्यांच्या गुरुनी केलेला जो ब्रह्मतत्वाचा उपदेश आहे तोही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। तर तोही आपण मागच्या वेळेस विस्ताराने पाहिला आणि ह्या सर्व उपदेशामध्ये ब्रह्मतत्व म्हणजे काय आहे याचं स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये मुख्यत्वे जे आचार्यांनी जो उपकोसलला जो उपदेश केला तो त्यात महत्त्वाचा आहे आणि त्या उपदेशामध्ये मुख्य जो दृष्टा आहे तोच आत्मतत्व आहे। हे त्यातलं सर्वात महत्त्वाचं रहस्य होतं की दृष्टा हा साक्षीत्व भावामध्ये असतो आणि जो आत्मस्थितीमध्ये असलेला जो ब्रह्मवेत्ता ब्रह्मस्वरूप असलेला हा जेव्हा पाहत असतो तेव्हा तो पाहणारा दृष्टा जो आहे तो ते आत्मतत्वच आहे। कारण तो सगळ्या प्रकृतीच्या माध्यमातून तो पाहत असतो पण तो प्रकृतीमध्ये अनासक्त असतो। हे त्याचं वैशिष्ट्य आपण पाहिलं। आता त्याच्यानंतर हे जे पुढचं रहस्य यज्ञ उपासनेचं आज आता आपण सुरू करत आहोत ते रहस्य जे आहे ते उपासनेच्या प्रकरणामध्ये हे मार्गाचा उपदेश करणारा प्रसंग असल्यामुळे पूर्वी जे सांगितलेले जे प्रकरण आहेत आणि जे त्यातले अरण्यकत्व जे आहे त्या सादृश्य असल्याने त्यामध्ये यज्ञामध्ये काही क्षती प्राप्त झाल्यावर आणि ती क्षती झाल्यानंतर प्रायश्चित्तासाठी जाणले जाणारे जे ऋत्विक ब्राह्मण आहेत किंवा ऋत्विक ब्रह्म आहेत त्या ब्रह्मासाठी मौनाचे विधान करायचे आहे आणि त्यामुळे हे प्रकरण आपण आरंभ करत आहोत। म्हणजे ह्याच्यामध्ये यज्ञ उपासना करताना काही त्रुटी झाल्या काही चुका झाल्या तर त्यावेळेस प्रायश्चित्त करणं आवश्यक आहे तरच ते त्या गोष्टी योग्य दिशेने पुढे जातात। अन्यथा उपासना करताना जर आपण शास्त्राचं उल्लंघन केलं किंवा काही विपरीत गोष्टी जर केल्या तर त्याचा परिणामही विपरीत होतो। म्हणून या ठिकाणी यज्ञ उपासनेमध्ये ज्या त्रुटी झाल्या त्यावर प्रायश्चित्त पण सांगितलं आहे। तेव्हा आपण हे यज्ञ उपासना सुरू करू। त्याचा हा पहिला मंत्र आहे एषः वै यज्ञो योयम पवत एषः यन्निदं सर्वं पुनाति यन्निदं सर्वं पुनाति तस्माद्देश एव यज्ञस्तस्य मनश्च वाक्च वर्तनी। म्हणजे याचा अर्थ शब्दशः असा आहे की हे जे काही चालत असतं ते निश्चितच हा यज्ञच आहे। एक प्रकारे पूर्ण ब्रह्मांडामध्ये ज्या सर्व घटना घडतात हे आणि जे काही क्रिया होत असतात त्या सर्व क्रिया हा यज्ञाचाच भाग आहे। तेव्हा हे चालत असताना निश्चितच या संपूर्ण जगतास जो पवित्र करणारा आहे आणि हा जो गमन करताना समस्त संसारात पवित्र करून तो अखंडपणे हे कार्य करत असतो त्यालाच यज्ञ असं म्हणतो। आणि त्याचा संबंध हा मन आणि वाक ह्या दोघांशी आहे। त्यामुळे त्या यज्ञाच्या उपासनेमध्ये मन आणि वाणी या दोघांचा विनियोग हा करणं अनिवार्य आहे असा या मंत्राचा शब्दशः अर्थ आहे। आणि त्याचा आशय काय तर एषः वै म्हणजे या ठिकाणी हे जो काही आहे असं जे सांगितलं की म्हणजे हा वायू जो काही वाहन करत असतो त्या वाहत असतो प्रवाहित असतो तो प्रवाहित होणारा वायूच हा यज्ञ आहे। ह आणि वै ह्या प्रसिद्ध पदार्थाचे द्योतक या ठिकाणी निपात आहेत आणि श्रुतीमध्ये हा वायुरूप प्रतिष्ठा असणाराच प्रसिद्ध असा आहे। जसे की हा यज्ञ आपल्या हातात प्रदान करत आहे आणि आपल्या यास वायू देवता स्थापित करावे असा हा या ठिकाणी निश्चित आहे। तेव्हा हा निश्चयच यज्ञ आहे की जो पूर्वापार चालत आलेला आहे इत्यादी श्रुतीकडून प्रमाणित होत असतं
आणि चलनात्मक स्वरूप गुण असल्या कारणाने वायूचेच क्रियेमध्ये समवाय संबंध आहे. कारण वायू हा आता प्राणतत्वाच्या दृष्टीने विचार केला तर प्राण हा वायुरूपच आहे आणि तो वायू आपल्या शरीरामध्ये आणि पूर्ण ब्रह्मांडामध्ये सर्वत्र त्याचा संचार आणि प्रवाह चालू आहे आणि त्याच्याच क्रियेने हे सर्व ब्रह्मांड चालू आहे. त्यामुळे चलनात्मक स्वरूप हे त्याचं विशेष गुण आहे आणि ते वायूचा संबंध ह्या प्रत्येक क्रियेशी लागून आहे. ज्याप्रमाणे श्रुती सांगते की वायूच हा यज्ञाचा आरंभक आहे आणि वायूच त्याची प्रतिष्ठा आहे, अशा प्रकारचं निवेदन हे श्रुतीच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं आहे. तेव्हा हा जो काही वाहणारा चालणारा जो गमन करणारा आणि संपूर्ण जगतास पवित्र करणारा शुद्ध करणारा जो आहे तो वायूच आहे आणि तोच ब्रह्मतत्वाशी संबंधित आहे. पण जो चालत नाही अर्थात विहित क्रियेचे अनुष्ठान करत नाही आणि त्याची शुद्धीही होत नाही, म्हणजे त्याच्या विपरीत सांगितलंय की ज्या ठिकाणी सगळ्या प्रकारचे तिथे एक तुंबलेली गोष्ट आहे पूर्ण, तर आणि तिथे तुंबलेली गोष्ट असली की ती अशुद्ध होते काय. आणि त्यामुळे जे चालत नाही किंवा विहित क्रियेचं अनुष्ठान करत नाही किंवा शास्त्र विपरीत क्रिया होतात त्या ठिकाणी शुद्धी होऊ शकत नाही आणि मग त्या दोषनिवृत्ती ह्या गतिशील असणाऱ्या गोष्टीमध्ये ह्या सुद्धा या प्रवेश करून इतरांना सुद्धा त्या अपवित्र करण्याची शक्यता असते. म्हणून ते स्थिर असणं हे काही त्याचं उचित लक्षण नाही आणि चालत असताना या संपूर्ण जगतास मात्र ते पवित्र करत असतं आणि तेच कार्य वायू करत असतं आणि त्यामुळे त्या वायूचं चालणं हेच यज्ञ आहे आणि तो पवित्र करण्याचं कार्य करतो हेच यज्ञाचं लक्षण आहे. तेव्हा या प्रकारच्या विशेषता असणाऱ्या या यज्ञाच्या मंत्र उच्चारणामध्ये सुद्धा प्रवृत्त होणारी काय आहे तर ती वाणी आहे आणि यथार्थ वस्तूच्या ज्ञानामध्ये प्रवृत्त होणारं मन आहे. त्यामुळे वाणीने मंत्रोच्चार आहे आणि ज्ञानात प्रवृत्त होणारं मन आहे. म्हणून वाणी आणि मन यांना वर्तनी मार्ग असं म्हटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आचरणशास्त्र आहे, आचरणाची दिशा दिलेली आहे आणि धारणेची दिशा दिलेली आहे, म्हणून त्याला वर्तनी असं म्हटलेलं आहे, वर्तनी मार्ग असं म्हटलं आहे. ज्यांच्या द्वारा विस्तृत केला गेलेला हा यज्ञ प्रवृत्त होत असतो त्यांनाच वर्तनी असं म्हणतात. तेव्हा प्राण आणि अपान या दोघांच्या योगाने ज्यांचे परिचालन होत असते त्या मन आणि वाणीचा जो पूर्वापार क्रम होत असतो तोच यज्ञ आहे. आणि दुसरी एक श्रुती असं सांगत आहे की अशा प्रकारे, कारण की वाणी आणि मनाने यज्ञ जो आहे तो प्रवृत्त होत असल्यामुळे वाणी आणि मन हेच यज्ञाचे मार्ग सांगितले आहेत, असा ह्या संबंध मंत्राचा आशय आहे. आता त्यानंतर कोणत्या कोणत्या गोष्टीमुळे हानी होते, यज्ञाची त्रुटी होते किंवा शास्त्र विपरीत घटना घडतात त्याच्यावर पुढे आता सांगायला सुरुवात केलेली आहे. तेव्हा इथे आता हा विषय जो आहे तो दुसरा आणि तिसरा मंत्र जो आहे तो एकत्र घेतलेला आहे की ब्रह्माच्या मौनभंगाने यज्ञाची हानी होते असं सांगितलं, हा विषय आहे. तेव्हा तो दुसरा आणि तिसरा मंत्र असा आहे की तयोरन्यंतराम मनसा संस्करोती ब्रह्मवाचा होता अध्वर्यु उद्गाता अन्यत रांस यत्रोपाक्र प्रातन अनुवाके पुरा परिधातिया ब्रह्मा व्योवदती, हा दुसरा मंत्र आहे. आणि तिसरा मंत्र असा आहे की अन्यतराम एव वर्तनीम स्कतोती ही यते अन्यतरा स यथैक पाद ब्रजरंथो वैकेन चक्रेण वर्तमानो रिष्यते वमस्य यज्ञो रिष्यति यज्ञं रिष्यन्त यजमानोन अनुरिष्यति स दृष्ट्वा इष्ट्वा पापियान भवति. आता काय दोष कसे येतात हे या दुसऱ्या आणि तिसऱ्या मंत्रात सांगितलं आहे. तेव्हा त्याचा हा शब्दशः अर्थ असा आहे की यापैकी एका मार्गाचा म्हणजे ब्रह्मा जेव्हा मनाच्या द्वारे संस्कार करत असतो आणि होता आणि अधर्व्यू व उद्गाता हे जे आहेत हे वाणीच्या द्वारे दुसऱ्या मार्गाचे हे संस्कार करत असतात. जर प्रातर अनुवाकाच्या आरंभी हे सगळं जर होत असेल तर त्याची स्वीकृती ही ऋचांचे उच्चारण आणि पूर्वी ब्रह्मा सांगतात तर तो केवळ एक मार्गाचाच संस्कार करत असतो
आणि दुसरा मार्ग जो आहे तो नष्ट होऊन जात असतो. या प्रकारे एका पायाने चालणारा पुरुष अथवा एका चक्राने चालणारा रथ हा चालूच शकत नाही, तर तो नष्टच होत असतो. अगदी त्याच प्रकारे या यज्ञ देखील हा नष्ट होत असतो. यज्ञाचे नष्ट होण्यानंतर यजमानाचा देखील नाश होत असतो आणि अशा प्रकारे यज्ञ केल्यावर तो आणखीन देखील अधिक पापी होऊन जातो. म्हणजे अनुचित पद्धती जर तुम्ही केल्या, अनुचित पद्धतीने तुम्ही यज्ञ केलं, म्हणजे इथे काय की वाणीने तुमचे उच्चारण होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. केवळ संकल्प करून चालणार नाही, तर मंत्र म्हणताना वाणी शुद्ध पाहिजे, उच्चार शुद्ध पाहिजेत आणि वाणी मन या सगळ्यांचा तिथे समन्वय आहे आणि त्या दोन्हीच्याही विनियोगाने हा यज्ञ होतो. पण तिथे जर काही त्रुटी झाली तर मात्र हा यज्ञाचा नाश होतो. यज्ञ नाश झाला तर यजमानाचाही नाश होतो आणि मग सर्वकडे सगळ्या बाजूनी पाप वाढायला लागतं, असं याने सांगितलंय. म्हणजे हा यज्ञाच्या त्रुटीचा विषय आहे. तेव्हा या दुसऱ्या आणि तिसऱ्या मंत्राचा जो काही आशय आहे तो आशय असा आहे की ह्या दोन्ही मार्गापैकी कोणत्याही एका मार्गाचे ब्रह्मनामक ऋत्विक हा विवेक ज्ञानयुक्त चित्तद्वारा हा संस्कार करत असतो आणि होता, अधर्व्यू आणि उद्गाता हे तीनही ऋत्विक देखील दुसरे वाक नामक मार्गाच्या म्हणजेच वाणीच्या द्वारे संस्कार करत असतात. त्या कारणाने असे झाल्यावर यज्ञामध्ये वाक आणि मन दोन्हीही मार्गाचे हे संस्कार केले पाहिजेत, असा हा सिद्धांत आहे. म्हणजे हे शास्त्र आहे. याच्यानंतर हा ब्रह्मा जो आहे, ज्या काळात प्रातर अनुवाक शास्त्राचा प्रारंभ होऊन गेला होता त्या काळात हे परिधानाचे ऋचाचे उच्चारणाने पूर्वीच बोललेले उठत होते. म्हणजे ऋचाच्या उच्चारणामध्ये जर कुठेही दोष झाला तर त्या ठिकाणी काय परिणाम होतो, तर तो मौन सोडून देतो आणि एक अर्थात वाकरूप मार्गाचे संस्कार तो करत असतो, परंतु त्याची मनाची धारणा ही विपरीत होते. अशा प्रकारे ब्रह्माद्वारे हे संस्कार होत नाही. संस्कार शून्यता म्हणजे ब्रह्माद्वारेच ते संस्कार शून्य होते आणि एक मनरूपी मार्ग विनष्ट म्हणजे छिद्रयुक्त होऊन जातो. तेव्हा हा जो यज्ञ जो आहे तो एकमात्र वाग्वर्तनानेच राहिल्याने तो असमर्थ होतो. म्हणजे तुमच्या दोन्हीचाही समन्वय, वाणी आणि मन या दोघांचाही समन्वय होणं आवश्यक आहे. जर मनाद्वारे तुमचं जर धारणा बदलली किंवा दुसऱ्या काही विचाराचा प्रवाह त्याच्यामध्ये जर प्रवेश होत असेल तर त्या ठिकाणी तिथे त्यांनी सांगितले की मनरूपी मार्ग जो आहे तो छिद्रयुक्त होतो, म्हणजे दोषपूर्ण होतो आणि त्यावेळेस मात्र तो केवळ वाग्वर्तनाने तो यज्ञ राहिल्यामुळे तो समर्थ राहत नाही, सक्षम राहत नाही. म्हणून मन आणि वाणी ह्या दोघांचाही समन्वय झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने यज्ञ हा सिद्ध होऊ शकत नाही, तो नष्ट होतो. आणि कशा प्रकारे नष्ट होऊन जातो यावर श्रुती दाखवते की ज्या प्रकारे मार्गामध्ये एका पायाने चालणारा मनुष्य हा खालीच पडून जातो अथवा एका चाकाने चालणारा रथ सुद्धा हा नाशास प्राप्त होतो, त्याच प्रकारे हे ब्रह्माच्या द्वारे या यजमानाचा यज्ञ नष्ट होऊन जातो आणि यज्ञाचे नष्ट झाल्यावर यजमानाचा पण नाश होतो. कारण की यजमानाचा तो यज्ञ हा प्राण आहे आणि यामुळे यज्ञाचा नाश झाल्यावर त्याचाही नाश होतो आणि हेच होणं उचित आहे. तेव्हा अशा प्रकारे या यज्ञाचे यजन केल्यावर पापीवान आणि अधिकतर पापी होऊन जातात. असा याचा विपरीत परिणाम या यज्ञाच्या विपरीत धारणेने, विपरीत मानसिक स्थितीने होतो, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढे या ब्रह्माच्या मौन पालनाने यज्ञाची प्रतिष्ठा कशी होते हे चौथ्या आणि पाचव्या मंत्रात सांगितलंय. तर चौथा आणि पाचवा मंत्र असा आहे की चौथा मंत्र हा अथ यत्रोपाकृते प्रातर अनुवाके न पुरा परिधानियाया ब्रह्मा व्यववदय उत्युभ्ये एव वर्तने संस्कुर वर्तन्ति न ह्यते अन्यतरा. पाचवा मंत्र असा आहे की स येथे भय पाद ऊर्जन रथो ओभाभ्याम चक्राभ्याम वर्तमानः प्रतिष्ठित्येवमस्य यज्ञः प्रतिष्ठति यज्ञं प्रतिष्ठन्तं यजमानो अनु प्रतिष्ठति
स इष्ट्वा श्रेयान भवती. याचा अर्थ असा आहे चौथ्या आणि पाचव्याचा की जर प्रातर अनुवाकाच्या आरंभी झाल्यानंतर अनंतर म्हणजे त्याच्या नंतर ही परिधानीच्या रुचाने पूर्व ब्रह्मा हा बोलत नाही, तर समस्त ऋत्विक मिळूनच त्या दोघाही मार्गाचा संस्कार ते करून देत असतात, तेव्हा कोणताही मार्ग नष्ट होत नाही. म्हणजे ब्रह्माच्या शिवाय जे ऋत्विक होता आणि उद्गाता जे आहे ते ह्या ठिकाणी दोन्ही मनाचा आणि वाणीचा ह्या दोघांचे संस्कार ज्यावेळेस ते करतात, तेव्हा मात्र ह्या यज्ञाला एक स्थैर्य प्राप्त होतं, पावित्र्य प्राप्त होतंय आणि तेव्हा हा जो मार्ग आहे तो नष्ट होत नाही. म्हणजे या ठिकाणी एका पायाने चालण्याच्या ऐवजी दोन पायाने चालण्याचा प्रकार आहे. म्हणून उदाहरण देताना सुद्धा त्यांनी पुढे सांगितलं की ज्या प्रकारे दोन्ही पायाने चालणारा पुरुष अथवा दोन्हीही चाकावर चालणारा जो रथ आहे तो अखंडपणे कार्यरत राहतो, अगदी त्याच प्रकारे हा यज्ञ देखील कार्यरत राहतो. याच्या या कार्यरत राहिल्याने यजमान देखील कार्यरत राहतात आणि तो असा हा यज्ञ हा अत्यंत श्रेष्ठ असा होतो, असा ह्याचा हे आहे. तेव्हा याचा आशय असा आहे की परंतु येथे विद्वान ब्रह्मा मौन ग्रहण केल्यानंतर देखील परिधानिया म्हणजे ऋच्यापर्यंत जी वाणी उच्चारण न करताच राहत असतो आणि तो मौन त्याग करत नाही. आणि त्याचप्रमाणे अन्न सर्व जे ऋत्विक देखील नियमबद्ध राहतात, तेथून सर्वही दोन्ही मार्ग तरी पण तेथून ह्या ऋत्विकांमुळे या उद्घातामुळे ते दोन्ही मार्ग नष्ट होत नाहीत. तर का नष्ट होत नाही यामध्ये श्रुती पूर्वीच जे काही विपरीत दृष्टांत देत असतात त्याचं तात्पर्य असं आहे की त्याच प्रकारे आपल्या दोनही मार्गाद्वारे स्थित असलेल्या या यजमानाचे हे यज्ञ जेव्हा प्रतिष्ठित होत असतात, म्हणजे मन आणि वाणी ह्या दोघांचाही त्या ठिकाणी विनियोग होतो, समन्वय होतो, तेव्हा तो यज्ञ प्रतिष्ठित होतो. अर्थात आपल्या स्वरूपापासून तो भ्रष्ट होत नाही, तर तो वर्तमान कालातच राहत असतो. कुठल्याही प्रकारच्या विक्षेपाला तो बळी पडत नाही किंवा कोणत्याही विचार प्रवाहामध्ये तो वाहून जात नाही. तर त्याची एकाग्रता आणि वर्तमान काळामध्येच एकाग्रता ही राहिल्यामुळे तो स्वरूपस्थित होतो, त्यापासून तो भ्रष्ट होत नाही किंवा त्याच्यापासून तो ज्या मार्गापासून तो विक्षेपित होत नाही. त्यामुळे यज्ञामध्ये प्रतिष्ठित राहिल्यावर राहत असताना या यज्ञामध्ये प्रतिष्ठित राहिल्यावर किंवा राहत असताना अशा प्रकारचे मौन हे विज्ञानयुक्त ब्रह्म असणारा हा यजमान यज्ञ करून श्रेयवान होतो, श्रेयान होतो, अर्थातच श्रेष्ठ होतो. अशा प्रकारे या छांदोग्य उपनिषदातील चतुर्थ अध्यायातील षोडश खंड म्हणजे 16वा खंड भाष्य इथे परिपूर्ण होतं. आता हा शेवटचा खंड सप्तदश खंड. आता या ठिकाणी प्रायश्चिताचं वर्णन केलंय की यज्ञदोषांच्या या प्रायश्चित रूपाने व्याहतीची उपासना सांगितली. आता इथे प्रायश्चित काय घ्यायचं आहे की यज्ञाच्या म्हणजे त्या यज्ञ झाल्यानंतर काही त्रुटी, काही शास्त्रविपरीत घटना घडल्या तर आपल्याला व्याहती उपासना सांगितली की ते यज्ञाच्या नंतर अजून व्याहतीच्या संदर्भामध्ये हवन सांगितलेलं आहे. तेव्हा हे व्याहती काय आहेत आणि त्याचं हवन कसं आहे, येथे या ब्रह्माचं मौनाचं विधान केलं गेलं आहे. त्याच्यामध्ये विडंबन आणि दोष झाल्यावर या ब्रह्मकर्माचे विनाश होणे अथवा अन्य कोणत्याही हौत्रादी कर्माचे विनाश झाल्यावर इथे व्याहती होम हेच प्रायश्चित आहे आणि त्याच्यासाठी या व्याहतीचं विधान करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यावर आता हे श्रुती पुढे सांगते. तेव्हा याच्यावरचा पहिला मंत्र प्रजापतिर्लोक अनभ्य पत्तेशाम तप्यमानानाम रसानां प्राबृह अदक प्राबृह अदग्नि पृथिव्या वायुम अंतरिक्षात आदित्यम दिवहा. अर्थ असा आहे की प्रजापतीने लोकांचे लक्ष बनवून ध्यानरूप तप केले होते आणि ते तप केले जात असताना लोकापासून त्यांनी रस काढला, पृथ्वीपासून अग्निरस काढला, अंतरिक्षापासून वायू रस काढला आणि दिवलोकापासून आदित्यास उद्धृत केले. अशा प्रकारे ह्या तपाच्या परिणामाने त्यांचं रस म्हणजे त्याचं सारभूत तत्व जे आहे, म्हणजे पृथ्वी कशापासून झाली तर अग्नीपासून झाली. मुळातून पृथ्वी ही अग्निरूपात आहे. आजही पृथ्वीच्या गर्भामध्ये अग्नीच्या लावा ह्या त्या ठिकाणी आहेत आणि त्याच्यानंतर मग जल आहे आणि मग ती पृथ्वी आहे.
तेव्हा त्याचं जे काही रस आहे पृथ्वीचा तो अग्नी आहे. अंतरिक्षामध्ये केवळ वायूच आहे, वायूमुळेच अंतरिक्ष तयार होतं. आणि द्युलोकामध्ये मात्र हे विद्युत प्रकाश अशा प्रकारचं हे द्युलोक आहे. आणि म्हणून तिथे आदित्य आहे, म्हणून द्युलोकामध्ये आदित्यास उद्धृत केलं आहे असं या मंत्रामध्ये सांगितलंय. तेव्हा या मंत्राचा आशय असा आहे की प्रजापतीने लोकांस लक्ष बनवून त्याचे सार ग्रहण करण्याच्या इच्छेने ध्यानरूप तप केले. आणि नंतर अशा प्रकारे तप केले जात असताना त्या लोकांचे रूप रसांचे म्हणजे पाप बृहत उद्धृत म्हणजे ते ग्रहण केले. आणि कोणत्या रसाचे ग्रहण केले तर पृथ्वीपासून अग्निरूपाचे रस, अंतरिक्षापासून वायुरूप रस आणि द्युलोकापासून आदित्य रूप रस रस असे 3 प्रकारचे रस हे त्या ब्रह्मदेवाने म्हणजे त्या ब्राह्मणाने हे अतिशय तपश्चर्या करून हे मिळवले. त्यानंतर पुढे दुसऱ्या मंत्रामध्ये म्हणतात स एता स्थित्रो स एता स्थिस्रो देवता अभ्यतप पत्तांसाम तप्यमानानां रसान प्रावृहदग्ने रुचे वायोर यजुः अशी सामान्य आदित्य. तर नंतर त्यांनी या देवतांचं पुढे देवतांना लक्ष करून देवतांवर लक्ष ठेवून त्यांनी तप केलं. आणि त्या तपास केले जात असताना देवतांनी त्यांचा रस काढला. आता हा पृथ्वीपासून आपण अग्निरस काढला, पुढे अग्नीपासून म्हणजे ह्या देवतांचं लक्षात ठेवून ह्या देवता आहेत सगळे, अग्नी वायू आदित्य हे देवता आहेत. ह्या देवतांपासून आपल्याला काय प्राप्त झालं, कोणता रस प्राप्त झाला हे या मंत्रात सांगतात की अग्नीपासून रुक मिळालं, वायूपासून यजुः मिळाला आणि आदित्यापासून साम ग्रहण केला. अशा प्रकारे अग्नी वायू आणि आदित्य हे पृथ्वी अंतरिक्ष आणि द्युलोक या तिन्हीपासून हे अग्निपासून म्हणजे ऋग्वेद हा त्याच्यातून आला. म्हणजे ऋग्वेदाचं जे काही हवन आणि सगळे जे उपासना आहे ती या पृथ्वीवर केले जाते आणि माध्यम अग्नी आहे. त्याच्यानंतर वायूपासून यजुः हा अंतरिक्षामध्ये वायू वाहत असतो आणि त्या ठिकाणी यजन करण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे तिथेच ते सगळे गंधर्व सुद्धा हे त्या ठिकाणीच आहेत. आणि पुढे आदित्यापासून सामग्रहण केलेलं आहे. म्हणजे तिथे ही साम्यावस्था आणण्याकरता आदित्यापर्यंत जावं लागलं. आणि हा आदित्य जो आहे तो या तिसऱ्या लोकांमध्ये म्हणजे द्युलोकात आहे. म्हणून या मंत्राचा आशय असा आहे की नंतर त्या प्रकारे अग्नी इत्यादी 3 देवतांचं लक्ष म्हणून तप केलं. आणि त्याचे पण ही त्रैविद्या, आता ही त्रैविद्या सार रस ग्रहण करायचं आहे. ही त्रैविद्या म्हणजेच ऋग यजु आणि साम अशा ह्या 3 विद्या या 3 देवतांपासून प्राप्त झाल्या. या 3 देवता कोण आहेत तर पहिल्यांदा अग्नी आहे, दुसरा वायू आहे आणि तिसरा आदित्य आहे. तेव्हा अग्निपासून ऋग्वेद आहे आणि त्या वायूपासून जो आहे तो यजुर्वेद आहे आणि आदित्यापासून सामवेद आहे. म्हणजे ही तिन्ही ज्या काही प्राप्ती झाल्या त्याला त्रैविद्या असं म्हटलंय. तेव्हा आता त्रैविद्येचं रूप आणि रस हे आपल्याला ग्रहण करायचं आहे. तर त्या संदर्भामध्ये आता हा तिसरा आणि चौथा मंत्र काय तो आपण बघूया. स एतां त्रैविद्याम अभ्यतप तपत्यस्यास्त तप तप्यमानाया रसान प्राबृहद भूरित अद्यभो भूवर इति स्वर इति आणि साम्यभः तदत धृत्तो ऋष्येत भूः स्वहेति गार्ह्यपत्ते जुया दृच्यामेव तद्रसेनश्च यज्ञस्य विरिष्टम सद्धती. आता काय काय आहे बघा तुम्ही. या त्रैविद्या काय, त्याचं तप काय आहे, त्यांचा रस काढल्यानंतर काय काय मिळतं ते आता पुढे दिलेलं आहे. ह्या तिसऱ्या आणि चौथ्या मंत्राचा अर्थ असा आहे की त्यानंतर ह्या त्रैविद्येकडे लक्ष देऊन तप केले आणि या तपाची केली जाणारी जी विद्येने जो रस काढला तो ऋक्पासून ऋक् ह्या श्रुतीपासून भूः, यजुः श्रुतीपासून भुवः आणि सामश्रुतीपासून स्वः या 3 रसांना त्यांनी ग्रहण केले. आणि त्या यज्ञामध्ये
जर ऋक् श्रुतीच्या संबंधाने क्षत झाला असेल तर त्या ठिकाणी भूहू स्वाहा असे सांगून गार्हपत्य अग्नीमध्ये हवन करावे. म्हणजे आता प्रत्येक स्तरावर जी काही क्षती झाली, काही त्रुटी झाली तर काय करावं, म्हणजे पहिले जी भूहू जो आहे तो म्हणजे भूलोक, तर भूलोकामध्ये आणि या अग्नितत्वामध्ये जेव्हा हवन होतं तेव्हा त्याच्यात जर त्रुटी झाली तर ह्या पहिल्यांदा ह्या भूमीलाच पहिल्यांदा आपण आवाहन करून त्याच्या बाबतीत स्वाहाकार करावा. म्हणून या पहिल्याच ह्याच्यामध्ये जर काही त्रुटी झाली असेल तर भूहू स्वाहा हा म्हणजे भू म्हणजेच या भूलोक, या भूलोकालाच आपण समोर ठेवून त्याच्याबद्दल अग्नीमध्ये स्वाहाकार करावा. आणि कोणत्या प्रकारचा अग्नी आता भूलोकावर आपण करायचा आहे तर तो गार्हपत्य अग्नी आहे. आणि गार्हपत्य अग्नीमध्ये भूहू स्वाहा हा अशा प्रकारचा मंत्र म्हणून आपण त्यामध्ये झालेल्या त्रुटीला हे प्रायश्चित्त करतोय. कारण ही सगळी प्रक्रिया जी आहे ही प्रायश्चित्ताची प्रक्रिया आहे. तेव्हा भूहू स्वाहा हा जो आहे तो आपल्या पहिल्या प्रकारच्या विद्येची शिक्षण घेताना त्याच्यामध्ये ऋग्वेद आहे आणि ऋक्श्रुतीच्या संबंधाने क्षत झाला असेल तर भूहू स्वाहा असे सांगून या गार्हपत्य अग्नीमध्ये हवन करावे. आणि अशा प्रकारे तो ऋचांच्या रसाने, ऋचांच्या या वीर्याद्वारे ऋक् संबंधी यज्ञाच्या क्षताची इथे पूर्ती होत आहे. म्हणजे या मंत्राचा आशय असा आहे की त्यानंतर ह्या त्रैविद्येस लक्ष करून तप केले आणि त्या तपाच्या परिणामाने प्राप्त होणाऱ्या ह्या विद्येचे जो एक पहिला जो रस आहे तो भूहू म्हणजे ह्या भूलोकाबद्दल भूहू या व्याहतीस ऋक्श्रुतीने ग्रहण केले आणि भुवा हा या व्याहतीस यदुश्रुतीने केले आणि स्वहा हा या व्याहतीस ह्या सामश्रुतीने ग्रहण केले. हे तीन वेदांचा संबंध या तीन लोकांशी आहे. आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस या प्रत्येक लोकांमध्ये उपासना करताना जर त्रुटी झाल्या काही तर तिथे प्रायश्चित्त हे या प्रत्येक व्याहतीचा उच्चारण करून तिथे स्वाहाकार केलेला आहे. अशी ही पूर्ण ही त्या ठिकाणी ही प्रायश्चित्त पद्धती सांगितली आहे. आणि अग्नी कुठला आहे पहिल्या ह्याच्याकरता तर तो पहिल्यांदा आपण पाहिला तो गार्हपत्य अग्नी आहे जो भूलोकाकरता आहे. ह्याच्यानेच ह्या महाव्याहतीस लोक, देव आणि वेद याचे सारभूत आहेत. आणि जर या यज्ञामध्ये ऋक्पासून ऋक् संबंधाने ऋक्च्या कारणाने क्षत होत असेल तर तेथे भूहू स्वाहा असे म्हणून गार्हपत्य अग्नीमध्ये ते हवन करावे. तर कशा प्रकारे तर ऋचांच्याच रसामध्ये ऋचांच्याच वीर्य आणि ओजाद्वारे त्या यज्ञाच्या ऋक् संबंधी हे विशिष्ट विच्छेद अर्थात उत्पन्न झालेल्या क्षताची पूर्ती करण्यासाठी ऋचामेव तत् यामध्ये तत् ह्या क्रिया विशेषण आहे. अशा प्रकारे ही पहिली व्याहती ही संपूर्ण सांगितलेली आहे. आणि त्याचं निराकरण कसं करावं त्या क्षतीचं आणि कशा प्रकारे हे प्रायश्चित करावं हे आता आपण पाहिलं. त्याच्यानंतर आता पुढे हा आपण ऋग्वेदाचा संदर्भ घेतला. आता यजुर्वेदाचा संदर्भ हा अंतरिक्षाशी कसा आहे हे पुढचा 5वा मंत्र आता सांगत आहे. तेव्हा 5व्या मंत्रामध्ये काय म्हटले, अथ यदि यजुष्टो ऋष्येद उद्भवः स्वाहेति दक्षिणाग्नौ जुहुयाद्य यजुषामेव तद्रसेन यजुषाम वीर्येण यजुषाम यज्ञस्य विरिष्टम संदधती. आता याचा अर्थ असा आहे की आणि जर यजुश्रुतीच्या कारणाने जर क्षत होत असेल तर भुवा हा स्वाहा असे म्हणून दक्षिणाग्नीमध्ये हवन करावे. आणि अशा प्रकारे तो यजूच्या रसाने यजूच्या वीर्याद्वारे यज्ञाच्या संबंधी क्षतीची पूर्ती करण्याची प्रक्रिया सांगितलेली आहे. आणि आता त्याच्या पुढे जसं आपण यजूचा संबंध हा अंतरिक्षाशी लावला आणि त्या ठिकाणी तो यजुर्वेद आहे आणि त्या ठिकाणी तो विशिष्ट प्रकारचा जो अग्नी सांगितला आहे तो म्हणजे दक्षिणाग्नी आहे. तर दक्षिणाग्नीमध्ये तुम्ही ज्यावेळेस ओम भुवा हा स्वाहा हा म्हणजे भुवा हा जो शब्द अंतरिक्षा करता आहे आणि त्याला संदर्भ घेऊन स्वाहाकार केलेला आहे तेव्हा ओम भुवा हा स्वाहा अशा प्रकारे दक्षिणाग्नीमध्ये तो त्याचं हवन करावं. आणि मग
या यजूच्या रसाने, यजूच्या वीर्याद्वारे यज्ञाच्या संबंधी ही क्षतीची परिपूर्ती होते, असं त्यांनी या दुसऱ्या स्तरावरची गोष्ट सांगितली. आता या तिसऱ्या स्तरावरची जी गोष्ट आहे ती काय आहे, तर मंत्र 6वा असा आहे, म्हणजे सामवेदाच्या संबंधात आहे. तर इथे असं मंत्र असं म्हणतो की अथ यदी सामतो रिष्येत स्वहा स्वाहेत्या हवनीये जुयात सामनामेव तद्रसेन सामनाम वीर्येण सामनाम यज्ञस्य विरिष्टम संदधाती. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की मंत्र 6वा, आणि जर याचा अर्थ असा आहे की जर सामश्रुतीच्या कारणाने जर क्षत होत असेल तर स्वहा हा स्वाहा असं म्हटलेलं आहे. म्हणजे स्वह भू भुवहा स्वह, स्व जो आहे तो या स्वर्गाचा किंवा द्युलोकाचा संबंध आहे, किंवा स्वह हा स्वाहा असे सांगून या ठिकाणी अग्नी कोणता आहे तर आहावनीय अग्नी आहे. आहावनीय अग्नीमध्ये हे ओम स्वहा हा स्वाहा अशा प्रकारचा मंत्र म्हणून त्या सामश्रुतीमध्ये जी काही क्षती झालेली आहे ती क्षती पूर्ण करण्याकरता म्हणून, ती दूर करण्याकरता म्हणून, क्षतीपासून त्या ठिकाणी प्रायश्चित्त घेण्याकरता म्हणून इथे ओम स्वहा हा स्वाहा असा हा आहावनीय अग्नीमध्ये हवन करावं. आणि अशा प्रकारे तो सामच्या रसापासून सामच्या वीर्याद्वारे यज्ञाच्या सामसंबंधी क्षताची तो पूर्ती करत असतो, असा हा 6वा जो आहे त्याचा अर्थ आहे 6व्या मंत्राचा. तेव्हा आता याचा एकंदरीत 5व्या आणि 6व्याचा आपण पुन्हा एकदा सिंहावलोकन करून त्याचा आशय पाहू की जर यजुनिमित्त क्षत होत असेल तर ओम भुवहा स्वाहा असे सांगून दक्षिणाग्नीमध्ये हवन करावं, आणि सामसंबंधी जर क्षत होत असेल तो स्वहा हा स्वाहा असं उच्चारण करावून आपण आहवनीय अग्नीमध्ये हवन करावं. आणि अशा प्रकारे तो पूर्ववत ऋतसंबंधी क्षतामध्ये केलेल्या अनुसार या यज्ञक्षताची पूर्ती करून घेतल्या जाते. आणि हे सर्वच प्रायश्चित्त जे आहेत ते होता, उद्घाता आणि अधुर्वयी ह्या अध्वर्यू ह्यांच्याद्वारे होणाऱ्या या क्षतीच्या परिपूर्तीसाठी आपण करत असतो. तेव्हा ब्रह्माच्या कारणाने यज्ञक्षत झाल्यावर तीनही अग्नीमध्ये तीनही व्याहृतीद्वारे जेव्हा हवन करावे आणि त्याच्याद्वारा होणाऱ्या त्या यज्ञक्षत तर त्रयीविद्येचा हा क्षत आहे. जसे ब्रह्मत्व कशाच्याद्वारे सिद्ध होत असतं तर ह्या त्रयीविद्येनेच, ह्या श्रुतीनेच सिद्ध होत असतं. तेव्हा ब्रह्मत्वाच्या कारणाने होणाऱ्या यज्ञक्षतासाठी कोणताही अन्य न्याय हुडकावा लागेल असं नाही, तर तो या पद्धतीने एकानंतर एक 3 प्रकारचे हे त्या ठिकाणी त्या व्याहृतीमध्ये हवन करायला सांगितलं आहे. आणि जर ब्रह्माच्याच पासून जर काही दोष झाला तर तीनही या व्याहृतीवर आपण तीनही प्रकारच्या या हवनाची प्रक्रिया ही पूर्ण करावी असे ह्या ठिकाणी निवेदन केलेले आहे. त्याच्यानंतर पुढचा विषय घेतला की विद्वान ब्रह्माची विशिष्टता काय आहे. आता हा जो ब्रह्मा म्हणजे तो ब्राह्मण, हा प्रमुख ब्राह्मण जो असतो तर त्या प्रमुख ब्राह्मणाच्या विद्वत्तेबद्दल इथे वर्णन केले की त्याचं वैशिष्ट्य काय आहे. तेव्हा हे 2 मंत्र दिलेत, 7वा आणि 8वा मंत्र. तेव्हा तो मंत्र असा आहे की यदध्या लवणेन सुवर्णं संदध्या सुवर्णेन रजतम रतनेन त्रपुणा सिसं सिसेन लोहम लोहेन दारु दारूच चर्मणा एव मेषाम लोका नामासाम देवता नामास्यास्त्रयः विद्याया वीर्येण यज्ञस्य विरिष्टं संदर्भात भेषज कृतो ह वा एष यज्ञ यत्रैवं विद ब्रह्मा भवतु. आता ह्या विषयामध्ये आता पुढे सांगितलं की ह्या विषयामध्ये असं समजलं पाहिजे की ज्या प्रकारे लवण क्षारपासून सुवर्णापासून चांदीपासून त्रपुस आणि त्रपुसापासून शिशास, शिशापासून लोखंडास आणि लोखंडापासून लाकडास अथवा चमड्यापासून लाकडास हे जोडल्या जात असते, त्याच प्रकारे हे जे लोक आहेत, देवता आहेत आणि ही जी त्रैविद्या आहे त्यांच्या वीर्यापासून यज्ञाच्या क्षतास प्रतिसंधान केल्या जात असतं, ज्यामध्ये अशा प्रकारे हा जाणणारा जो ब्रह्मा होता असतो. तेव्हा असा हा यज्ञ निश्चितच समजा की तो औषधीद्वारे हा संस्कृत होत असतो.
आता ह्या मंत्राचा म्हणजे 7व्या आणि 8व्या मंत्राचा एकत्रित इथे आशय काय आहे ते बघू आपण, की ह्या सर्व संबंधामध्ये असं समजलं पाहिजे की ज्या प्रकारे लवण आणि क्षार इत्यादी पासून सुवर्णास जोडल्या जातो, कारण की तो कठीण सुवर्णास मृदू करणारा असतो. सुवर्णापासून चांदीस ते जोडल्या जातो आणि अत्यंत कठीण असूनही तो तो जोडल्या जात असतो. आणि अशा प्रकारे चांदीपासून त्रपू म्हणजेच रोगण, हा रोगण आणि शत्रू आणि त्रपूपासून हे शिशास लोखंड आणि लोखंडापासून लाकूड अथवा चामड्याच्या बंधनाने लाकडात जोडलं जातं. आणि अशा हे उदाहरण दिले त्याच प्रकारे या दृष्टांताला समोर ठेवून हे सर्व जे लोक आहेत, देवता आणि त्रिविद्या आहे, यांच्या या रससंज्ञक ओज पासून ही यज्ञक्षताची पूर्ती करत असते, केल्या जात असते. सुशिक्षित चिकित्साद्वारे निरोग केले गेलेल्या रोगार्थ पुरुषाच्या समान हा यज्ञ निश्चितच समजा. औषधीच्या द्वारे तो सुसंस्कृत होत असतो. कोणता यज्ञ? तर जेथे अर्थात ज्या यज्ञामध्ये अशा प्रकारे जाणणारा हा पूर्वोक्त व्याहृती होमरूप प्रायश्चित जाणणारा हा जो ब्रह्मा आहे तोच ऋत्विक किंवा होता आहे आणि तोच यज्ञ, असे या सर्वाचे तात्पर्य आहे. आणि अशा प्रकारे हे 7वा आणि 8वा मंत्र इथे संपतो. आणि आता 9वा मंत्र असा आहे की एषः उदक प्रमाणो यज्ञो यत्रैवं विद्ब्रह्मा भवत्येवं विदंभ वा एषा ब्रह्मणाम अनुगाथा यतो यत अवर्तते तद गच्छति. याचा अर्थ असा आहे की जेथे अशा प्रकारे जाणणारा जो ब्रह्मा असतो त्यालाच होता असं म्हटलेलं आहे. जो होता असतो तो यज्ञ म्हणजे उदक प्रवण होत असतो. अशा प्रकारे जाणणारा हा ब्रह्माच्या उद्देशानेच ही गाथा ही प्रसिद्ध आहे की जेथे जेथे कर्म आवृत्त होत असतो तेथेच तेथे तो पोहोचून जात असतो. ह्या ठिकाणी आशय असा आहे की जेथे या अशा प्रकारे जाणणारा जो ब्रह्मा होता असतो तोच यज्ञ जो आहे तो उदक प्रवण उत्तरेकडे झुकलेला असल्याने आणि दक्षिणेकडे वर असणारा अर्थात उत्तर मार्गाच्या प्राप्तीचा हेतू असतो. म्हणजे हा ऊर्ध्व मार्ग आणि त्या ठिकाणी मोक्ष प्रदान करणारा असा तो मार्ग आहे. आणि अशा प्रकारे जाणणारा हा जो ब्रह्मा ऋत्विकाच्या विषयामध्येच ही ब्रह्माची स्तुती करणारी ही सर्व अनुगाथा आहे. ज्या ज्या प्रदेशापासून कर्म आवृत्त होत असतो अर्थात होता आदी ऋत्विकाचे यज्ञ हे क्षतयुक्त होत असतात. म्हणजे कर्मामध्ये दोष येतो, कर्माला आवृत्त केल्या जातो. त्या सर्व प्रदेशामध्ये हे ऋत्विकांचे जे यज्ञ होतात ते यज्ञ अर्थातच क्षतयुक्त होतात, त्याची क्षती होत असते. आणि मग त्याच्या या ही जी प्रायश्चित्त सांगितले तिन्ही व्याहृतीचं जे प्रायश्चित्त सांगितलं तर त्या प्रायश्चित्ताने त्याला परिपूर्ती होते. आणि असा हा ब्रह्माचं कर्म हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि सर्व दोषापासून मुक्त होऊन त्याची उत्तर दिशेने गती होते आणि त्याची त्या ठिकाणी उत्तम गती होते आणि तो मुक्त होण्याच्या दिशेने लागतो. असं ह्या ठिकाणी ह्या यज्ञकर्त्याची सर्व प्रकारे या ठिकाणी रक्षण कसं होतं त्याचं हे पूर्ण वर्णन केलेलं आहे. आणि पुढे 10वा मंत्र आहे तर तो आपण पुढच्या वेळेस पाहूया, कारण वेळ संपलेला आहे. तेव्हा हा जो 10वा मंत्र घेऊन हा पुढचा जो खंड आहे तो हा पुढच्या रविवारी आपण संपवूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.